अजितदादा हे नाव आणि वेश बदलून जात होते असे विरोधक म्हणतात। यावर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की विरोधक जे किरकोळ गोष्टांवर चर्चा करतात यावर मला कोणतेही भाष्य करायचे नाही। अजित पवार यांच्यासारखा मोठा नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर अशी खालच्या स्तराची टीका करणे योग्य नाही असे प्रफुल्ल पटेल म्हणाले। बदलून नाव बदलून जात होते, अजितदादा म्हणतात की सिद्ध झाले तुम्ही राजीनामा द्या, काय सांगता? मला असा किरकोळ फालतूच्या गोष्टी जे विरोधक चर्चा करतात त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही आहे। अजित पवार एक मोठा नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि त्याच्यावर अशी खालच्या स्तराची काही चर्चा करून टीका करणं हे काही योग्य नाही। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता महायुतीने आपली पक्षबांधणीला सुरुवात केलेली असता यंदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आपल्या कार्यशील उमेदवार उतरविण्याच्या तयारीत असताना नेमकं कोण असतात याची चर्चा न झाल्याने खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले। त्यांच्या बरोबरच महायुती असल्याने येणाऱ्या विधानसभेत तिन्ही पक्ष सोबत लढणार असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। युती आहे त्यामध्ये जे पक्ष आहेत त्यांनाच ते सीट देण्यात येणार अशी प्रथम चर्चा झाली आहे। असं प्रथम चर्चामध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढेल आणि योग्य रीतीनं सीटाचा वाटप होईल एवढी चर्चा झाली आहे। सीट कोणी लढावी हे काही अजून ठरलेला नाही। शरद पवार हे माझे नेते तेव्हाही होते आणि आजही आहेत। पक्ष म्हणून आम्ही अजितदादांसोबत काम करत आहोत। आदरणीय नेत्यांचा सन्मान कमी होऊ द्यायचा नाही हे माझ्या मनात सुद्धा आहे असे वक्तव्य खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केले। आम्ही शरद पवार यांच्याकडून शिकलेलो आहोत तोडीफोडीचे राजकारण। अरे प्रफुल्ल पटेल पण शरद पवारांच्याकडून शिकलेला आहे। माझे नेते तेव्हाही होते, नेते आहे, आजही आहे। पक्ष म्हणून आम्ही अजितदादाच्या बरोबर काम करत आहोत। एक आदरणीय नेत्याच्याबद्दल काही सन्मान त्यांचा कमी होऊ द्यायचा नाही हे माझ्या मनामध्ये पण इच्छा आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असता कोणत्या पक्षातील कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळेल याकरिता जनसामान्यांमध्ये चर्चा आहे आणि उत्साहही आहे। मात्र कार्यकर्त्यांची चर्चा करू, उमेदवारी करिता सर्वे करू आणि नंतरच आम्ही उमेदवार ठरवू असे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। यावरून निश्चित अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून दमदार उमेदवार रिंगणात उभा राहणार असे चित्र दिसून येत आहे। मात्र सध्या तरी उमेदवार कोणता आहे निश्चित न झाल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले। असं आहे, अजून जो चर्चा झाली नाही त्याच्यावर मी भाष्य करणार नाही। एवढंच ठरलेलं आहे की तिन्ही पक्षांनी एकत्र या निवडणुकीत सामोरं जायचं आहे। सीट वाटप जे होईल ते योग्य पद्धतीनं सन्मानजनक होईल आणि सीट जेव्हा फायनल करत असताना काही सर्वे पण आधार आम्ही घेणार, कार्यकर्त्यांचं पण ऐकणार आणि मग आम्ही फायनल करणार की कोणती जागा आणि कोणता उमेदवार लढणार। विरोधकांनी केलेल्या टीकेवर खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता त्यांनी महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना विनंती केली आहे। महाराष्ट्राचा स्तर खाली आणू नका, सर्वांचा सन्मान करा। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना विनंती करत राजकारणाला खालच्या पातळीवर आणू नका असे म्हणत आपण राजकारणामध्ये महाराष्ट्राचा उच्च स्तर खाली आणू नका आणि सर्वांचा सन्मान करायला शिका अशी शिकवण खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व नेत्यांना दिलेली आहे। गृहमंत्री म्हणजे पेनड्राईव्ह वार सुरू आहे, मागच्या आरोप असं आहे बघा, हे महाराष्ट्रामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नेत्यांना की आपला स्तर आता बनवून ठेवा। हे काय राजकारण इतकं खालच्या पातळीवर नको देऊन जावं, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामी होते आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे। तर माजी मुख्यमंत्र्यांनी पण एक तर तू राहील नाही तर मी राहील असं देवेंद्र फडणवीसांना कोण काय बोललं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही। माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांना की आपण राजकारणामध्ये महाराष्ट्राचा जे एक उच्च स्तर होता त्याला खाली आणू नका आणि सगळ्यांचा सन्मान करायला शिका। छगन भुजबळ कार्यक्रमाला अनुपस्थित होते। याबद्दल प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता ते म्हणाले की छगन भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। आम्ही सगळे मिळून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीने लढणार आहोत। दौऱ्यावर मात्र त्यांच्यासोबत छगन भुजबळ नाही आहेत दौऱ्यामध्ये। बघा, काही पण तुम्ही लोक अर्थ अनर्थ काढू नका।
आम्ही सगळे छगन भुजबळ साहेब आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ साहेब असो, अजितदादा, आम्ही सगळे लोक मिळून या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीनं लढणार आहोत. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।